एका जीपे ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटली. आरोपीकडून बांगलादेशचा जन्म दाखला हस्तगत. सैफवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर बांगलादेशला पळण्याच्या तयारीत होता. मात्र मुंबईतील विक्रोळी पोलीस ठाण्याचे PSI विठ्ठल गायकवाड, शिपाई सावकारे कोळेकर यांच्या टीमनं हल्लेखोराला शोधलं. यानंतर DCP ढवळेंना कळवून केला अटक. सैफच्या हल्लेखोराला कोणी मदत केली याची चौकशी होणार. हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये हल्लेखोराला काम कसं मिळालं याचा तपास मुंबई पोलीस करणार. चोरीच्या उद्देशानं हल्लेखोर सैफच्या घरात शिरला. मात्र सैफ अली खानचं घर होतं हे त्याला माहीत नसल्याचंही स्पष्ट. आरोपी मोहम्मद शहजाद चौकशीमध्ये सतत आपलं नाव बदलत होता. काही वेळापूर्वी त्यानं आपलं नाव मोहम्मद सज्जाद सांगितलं, तर त्याआधी मोहम्मद अलियान उर्फ BJ असंही सांगितलं. वरळीतील स्किल वर्क कॅफेमध्ये आरोपी काही महिने काम करत असल्याची माहिती. या कॅफेतील काही जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. त्यांचे मोबाईलही पोलिसांकडून जप्त. आरोपी वरळीत राहत असल्याचा संशय. सैफ अली खानच्या हल्लेखोराला अटक करण्यात आलेल्या ठिकाणाचा खासदार नरेश म्हस्केंनी घेतला आढावा. स्थानिक पोलिसांशीही केली चर्चा. सैफचा हल्लेखोर लपलेल्या ठिकाणी भाजप नेते किरीट सोमय्या यांची भेट. आरोपी 3 महिन्यांपासून तिथं राहत असल्याची माहिती. लेबर कॅम्पमधल्या मजुरांच्या कागदपत्रांची सोमय्यांकडून छाननी. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात. थेट नागरिकांच्या घरामध्ये कार शिरली. सुदैवानं जीवितहानी नाही. अपघातानंतर संतप्त नागरिकांचा रास्ता रोको. सुमारे तासभर वाहतूक ठप्प. राज्यातल्या प्रत्येक गावात चौकात राष्ट्रवादीचा झेंडा लागायला हवा. राष्ट्रवादीच्या शिर्डीतल्या अधिवेशनामध्ये अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. तर चुकीचं काम करणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करणार, दादांचा इशारा. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी 23 जानेवारीला ठाकरेंच्या शिवसेनेचा विराट मेळावा. राज्यातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती असणार. अंधेरीतील मेळाव्यामध्ये ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष. नाशिकमध्ये शिवसेनेची बैठक. 22 तारखेला राम मंदिराचा वर्धापन दिन आणि 23 तारखेला बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त भगवा पंधरवडा राबवणार. भाजपसोबत जाऊ नका असं पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवारांना सांगितलं होतं. शिर्डीच्या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट. तेव्हापासूनच दादांविरोधात पक्षांतर्गत षडयंत्र सुरू असल्याचा मुंडेंचा दावा. भरत गोगावलेंसाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे. दक्षिण रायगडमधल्या 32 कार्यकर्त्यांनी तडकाफडकी दिला राजीनामा. आदिती तटकरेंना पालकमंत्रीपद दिल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक. भरत गोगावलेंचा कार्यकर्त्यांशी संवाद. कार्यकर्त्यांना केलं शांत राहण्याचं आवाहन. नाराजी असणं स्वाभाविक, पण प्रशासनाला त्रास होईल असं काही करू नका. गोगावलेंच्या सूचना. वरिष्ठांशी चर्चा सुरू असल्याचीही माहिती. अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार की नाही यावरून संभ्रम. लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. मंत्री हसन मुश्रीफांचा निर्वाळा. रायगड पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद. एकनाथ शिंदे भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार. भरत गोगावले यांना पालकमंत्री पदावरून डावलल्यामुळे शिवसेनेत नाराजी. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये काँग्रेसची आढावा बैठक. खासदार रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत बैठक संपन्न. मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नांदेडमध्ये स्वबळावर लढण्याचे अशोक चव्हाणांचे संकेत. नांदेडमध्ये भाजपची ताकद मोठी असल्याचं चव्हाणांचं वक्तव्य. सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्याविरोधात नागपूरमध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन. संघ मुख्यालयाकडे जाताना आंदोलकांना पोलिसांनी अडवलं. अयोध्येमध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा देश मुक्त झाला असं भागवतांनी केलं होतं वक्तव्य. मंत्री धनंजय मुंडे आणि आदिती तटकरे साई दरबारी. शिर्डीतील अधिवेशनानंतर घेतलं साईबाबांचं दर्शन. अभिनेता रितेश देशमुख सहकुटुंब साई दरबारी दर्शनाला. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित येणाऱ्या आगामी चित्रपटाची प्रत साई चरणी ठेवत घेतले आशीर्वाद. मुंबईमध्ये आराध्य संगीतालयाचा तालसूर कार्यक्रम. डॉक्टर राहुल प्रकाश यांचं शास्त्रीय गायन. किरण शिंदे, विवेक शिंदे यांच्या सनई वादनानं रसिक मंत्रमुग्ध. मंत्री मंगलप्रभात लोढा यांची कार्यक्रमाला उपस्थिती.
बारामतीमध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, बक्षीस वितरण समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा मंत्री दत्ता भरणे आणि इतरांचीही उपस्थिती. धुळ्यामध्ये जिल्हा पोलीस दल आणि महानगरपालिकेतर्फे 2 फेब्रुवारीला भव्य मॅरेथॉनचं आयोजन. तसंच मॅरेथॉन स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा प्रशासनाच्या वतीनं हॅपी स्ट्रीट फन फेस्टिवलचंही आयोजन. कोल्ड प्ले शोचा आज दुसरा दिवस. मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता. वाहतुकीकडे पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्याचं निदर्शनास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.